आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। जुनी शमडी ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर, इच्छुकांच्या वाढल्या अपेक्षा। जुनी शमडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंडळ अधिकारी मनोज भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता प्रभागनिहाय सदस्य आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली। सन 2011च्या जनगणनेनुसार हे आरक्षण निश्चित करण्यात आले असून ग्रामपंचायतीत एकूण 3 प्रभाग आणि 9 सदस्यपदे आहेत। प्रभागनिहाय चिठ्ठ्या तयार करून सर्वांसमोर चिमुकल्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली। या प्रसंगी 9 सदस्यपदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले। ग्रामसभेला प्रशासक सरपंच चित्रा बागुल, जनार्दन शेलार, सागर शेलार, साखरचंद बच्छाव, दादा बागुल, संदीप बच्छाव, अमोल बच्छाव, राहुल शेलार, दिलीप वाघ, पोलीस पाटील अतुल शेलार, त्र्यंबक शेलार, श्रीराम वाघ, कैलास बच्छाव, वसंत बच्छाव, नानू पाटील, भास्कर बच्छाव, संजय गांगुर्डे, दिनेश बच्छाव, संजय पवार, अप्पा लोंढे, गणेश अहिरे, ग्रामविकास अधिकारी चेतन काथेपुरी, संजय अहिरे, मनीष अहिरे तसेच ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे: प्रभाग 1 अनुसूचित जमाती स्त्री, ब नाममात्र OBC स्त्री, क सर्वसाधारण। प्रभाग 2 अनुसूचित जमाती, ब सर्वसाधारण, क सर्वसाधारण स्त्री। प्रभाग 3 सर्वसाधारण, ब अनुसूचित जाती स्त्री, क सर्वसाधारण स्त्री। दरम्यान जुनी शमडी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी यापूर्वीच अनुसूचित जमाती यासाठी जाहीर झाल्या। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक गणेश बागुल।